जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय सद्गुरू. एक आहे ना ताई होत्या, त्या सद्गुरूंचं खूप करत होत्या. स्टार्टिंगला त्यांना खूप परेशानी पण झाली. नंतर ना त्या करतच होते त्यांची उपासना भक्ती. काय बैठकी त्यांना जास्त होत नव्हत्या, पण स्मरण खूप होतं त्यांचं. इतकं स्मरण करत होत्या त्यांना म्हणजे स्टार्टिंगला खूप त्रास व्हायचा. नंतर ना त्यांची मस्त स्मरण म्हणजे वाचन वगैरे येत नव्हतं ना त्या ताईंना, तर त्या स्मरण करत राहायच्या कंटिन्यू. करायच्या ना अचानकच अशा 4 बायका काही सांगायला लागल्या की तू हेच कर, तू त्या देवाचं कर, ह्या देवाचं कर. मग असं त्यांचं मन काय झालं, स्थिरता कमी झाली. असंच होतं लोकांच्या ऐकण्यामध्ये. ऐकावे लोकाचे पण करावे मनाचे, है ना. पण लोक कारण अज्ञानी आहेत ना, तेवढं ज्ञान प्राप्त नसतं त्यांना, कळत नाही त्यांना. एकनिष्ठेने ते पूजा करतात, पण काही लोक भंग करणारे जे असतात ते करतात, पण त्यांचं मन त्यांचं ताब्यामध्ये येत नाही. त्यांचा विश्वास काय होतं, कमी होतो भगवंतावरचा. मग नंतर परत त्या विठ्ठलाची भक्ती करायला लागल्या. विठ्ठलांची त्यांनी मग माळ पण घालून घेतली विठ्ठलांची, है ना. त्यांनी मग नंतर परत वारीमध्ये गेल्यानंतर परत चांगल्या वारीमध्ये व्यवस्थित त्यांचं चालणं वगैरे व्यवस्थित चाललं त्या ताईंचं. नंतर परत त्यांना ना तिथं काहीतरी आजारी पडल्या त्या. मग इतक्या आजारी पडल्या की त्यांना म्हणजे चालता पण येणे. मग नंतर कसं तरी करून त्यातल्या एक दिंडीतल्या जे माऊलींनी एका भाऊंनी दादांनी त्यांनी कसं तरी करून त्यांना घरी पोचवण्याची व्यवस्था केली आणि त्या घरी आल्या. 5-6 दिवस आधीच त्या आजारी पडल्या आणि नंतर त्यांना त्यांची दिंडी पूर्ण झाली नाही. नंतर तरी त्यांना खंत वाटते की माझं विठ्ठलाचं दर्शन झालंच नाही. माझी इच्छा होती की बाबा माझी ही वारी पूर्ण मला करायची. काय तर घरातले सांगतच होते त्यांना की जाऊ नका, वय झालं असं तसं, घरातच बसून हा तब्येत तर सगळं व्यवस्थित आहे, तिथं जाऊन अजून वारीत काय झालं केलं तर. पण ऐकलं नाही शेवटी त्यांचं, असं होतं. आणि शेवटी त्यांना दर्शन पण झालं नाही. पण सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, असं नाही की हे सोडलं तर तू कुठल्याही देवाची एकच भक्ती कर आणि तुला कुठं जायची गरज नाही. विठ्ठलाची भक्ती कर, नाहीतर सद्गुरूंची भक्ती करा, समर्थांची भक्ती करा, नाहीतर तुम्ही कुठल्याही कृष्ण भक्ती करा, कोणत्याही देवाची भक्ती करा. पण वयोवृद्ध बायकांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. या काही लोक सांगतात घरातले, त्यांचं ऐकायला पाहिजे. नको जाऊ म्हणल्यावर कसं होतं आहे, ऐकत नाही, जातात, नंतर त्यांना त्रासही होतो, है ना. काही ज्या वयोवृद्ध बायका आहेत त्यांच्या 30-35 वर्ष वारी झालेल्या आहेत, त्यांचं कसं त्यांना नेहमी पहिल्यापासून ते जातात, त्यांना सवय झाली, प्रॅक्टिस झाली. काही बायकांना नसती आणि त्या उतरत्या वयाला जर तुम्ही स्टार्टिंग केली, जर समजा तुम्ही वारी करायची, तर तुम्हाला ते सहन होणार नाही. अगर तुम्ही जवान असताना या तुमचं वय कमी असतानापासून तुम्ही वारी करतात तर तुम्हाला सहन होईल, है ना, म्हातारपणापर्यंत. आणि तुम्ही म्हातारपणापासून चालू केली वारी, या तुम्ही म्हणजे कधीमध्ये जाता या जातच नाही, केव्हा तरी जाता, उशिरा केला तर मग त्यात काही उपयोग नाही, तुमच्या शरीराला नुकसानच होणार, है ना. तर देवाला कुठल्या असंही वाटणार नाही की आपला भक्त आजारी पडो या पाय दुखो, त्याचा काही हो दुखण्याने वगैरे, असं कुठल्याच देवाला वाटत नाही. कोणत्याही देवाची भक्ती करा. अगर तुमची भक्ती उत्तमाची असेल तर देव तुम्हाला साक्षात दर्शन